हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आमची पुन्हा पॅकिंग सुरू झाली आहे कारण आम्ही 8 दिवसासाठी चाललो आहे पुण्याला. असं एक कायमस्वरूपी नाही चाललो आहे. निखिलला थोडं ऑफिसचं काम आहे तर तो बोला मी एकटं जाण्यापेक्षा चल तू पण आणि सखी पण. मी चाललो आहे बट सखीचं सामान घेणं खूप अवघड आहे बट चालू आहे. आणि अर्थात मी पुढचे 8 दिवस प्रॉपर सुट्टी टाकली. असं मला काही काम नाही आहे बट माहीत नाही उगाच वेळेवर आलं तर गडबड नको. सगळीला हँडल करायला तिथे कोणी नाही आहे. माझी प्रॉपर पुढची मंडे टू फ्रायडे सुट्टी आहे. आणि तेवढ्या वेळात मला पण खूप बाळ बघा म्हणजे मला 3 बाळ बघायला जायचे आहेत. असं झालं की आमच्या डिलेवऱ्या म्हणजे ज्या मैत्रिणी मावशी अशा डिलेवऱ्या मागे पुढे झाल्यात. 3 बाळ बघायला जायचे आहेत मला. त्या 3 बाळांच्या मम्म्यांनी सखीला बघितलं नाही आहे आणि मी ते 3 बाळं बघितले नाही आहे. माझं पुण्यात ते पण काम होईल आणि आमचं चालू आहे जरा चक्कर पण मारून येऊ दुसरीकडे कुठेतरी. चाललो आहे पुण्याला. आणि आता तुम्हाला मी दाखवत होतं की मी बाहेर जाताना म्हणजे हा प्रश्न पण खूप येतो की सखीचं काय काय कॅरी करते. तर सखीचं खूप काही कॅरी करावं लागतं आणि आता तर मी 8 दिवस चालली आहे. तो सखीचं खूपच काही काही आहे ते पण दाखवते. आम्ही पुण्याला चाललो म्हणून आई यावेळेस पण खूप खुश आहे कारण घरातली एवढी सगळी बाजरी वगैरे येऊन पडली आहे. आम्ही गेलो की त्या बिंदास वाळवू शकतात. शकीमुळे घरात खूप लिमिटेशन्स येतात की हे करू ते करू, हे करायचं नाही ते करायचं नाही. बट आता बिंदास आई करा काय करायचं ते. हे सगळं सखीचं ते बेसिक सामान आहे जे मला लागतं. लाईक घरी माझ्याकडे तूप आहे पण आईंनी घरचं तूप दिलं आहे तर हे घेऊन चालली आहे. तिच्यासाठी सेरेलॅक केलं आहे. हे सेरेलॅक आहे तिचं. सध्या आम्ही नागलीची खिशी खूप खातो म्हणजे नागलीचं सत्व खूप खातो. ते हे हा तिचा डब्बा आहे ज्याच्यात म्हणजे मला बाहेर जाताना मी तिला काहीतरी करून नेते मग ते ओव्हनमध्ये गरम पण करता येतं. हे तिच्या त्या वाट्या आहे ज्याच्यात तिला मी खाऊ घालतो. सध्या आम्ही रताळ्याचं सीझन सुरू केलं आहे. सध्या तिथे खूप खाते. ते नंतर ब्लूबेरी पण लागतात तिला संध्याकाळी. हे या तिच्या 2 बॉटल्स ज्या लागतात पाण्याला दुधाला. त्याच्यानंतर स्पून, चांदीचा चमचा किंवा साधा चमचा लागतो म्हणून सध्या मी आता हा तिला यूज करते. सिलिकॉनचा चांगला आहे हा पण. हे आय डोंट नो मी का घेतलं होतं. आय थॉट हे यूजफुल असेल. घरी तर त्याचा यूज नाही झाला आहे पण मी आता हे घेऊन चालली आहे की मी आता प्रवास करणार आहे. हे लागलं ते लागलं. आणि ऑफकोर्स हे तिला फ्रूट्स खायला. आणि हे तुम्ही म्हणाल की हे पाण्याचं नसतं चांगलं बट सखी ते सिलिकॉनची यूज नाही करत आहे. हे आय नो हे लीक होतात बट आम्ही काळजी घेऊ तेवढी तिला हे लागतं. अगदी बेसिक सामान आहे जे सखीचं मला कॅरी करावंच लागतं बाहेर जाताना. सखीच्या 2 बास्केट कॅरी करते मी. त्यातली ही एक बास्केट ज्याच्यात तिचे हेअरबल्स आणि सॉक्स आहे. नंतर मी तिचे सगळी औषधं घेतली जी बेसिक लागतात. त्यानंतर सगळे बाहेर जायचे कपडे जे आहेत तिचे ते आहेत. आणि हे दुपटे जे बाहेर जायला मी तिला यूज करते. खूप असे बेसिक आहे. आणि मी हे आडवे ठेवलेत कारण ते लवकर काढतात. उभे जर ठेवले ना तर मला एक काढायला खूप गडबड होऊन जाते माझी. मी असे आडवे ठेवले. नंतर ही तिची बास्केट आहे ज्यात मी तिचे सगळे रेग्युलर कपडे, तिच्या छोट्या छोट्या पॅन्ट्स. आता सध्या मी तिला डायपर दिवसाही यूज करत नाही, रात्री यूज करत नाही. त्यामुळे खूप साऱ्या पॅन्ट्स लागतात. ते तिचे फ्रॉक्स, तिच्या टोप्या, अगदी जे बेसिक आहे ना ते सगळं मी ह्या बास्केटमध्ये टाकलं आहे. त्यात हा तिचा गंगाराम, तिच्या खेळण्या त्या पण मी यात टाकते. आणि माझी छोटीशी बॅग आहे जी मी कॅरी केली ज्यात मी प्रॉपर इस्त्री करून कपडे ठेवले. त्याच्यामुळे जास्त कपडे मावले माझे. आणि मी ही बॅग भरतच होती तेवढ्याच सखीचे काका आणि आजी आले. आता ती पुण्याला जाणारे 8 दिवस त्यांना करमणार नाही म्हणून ते लगेच तिला भेटायला आले. आणि आम्ही पण खूप खुश होतो आजकाल काका आणि मावशीला भेटून. कट टू डे 2. सकाळी सकाळी आजी बाबाला टाटा करून आम्ही निघालो. तशी तिची इच्छा होत नव्हती बट गाडी बघितल्यावर तिला खूप आनंद होतो की आपल्याला गाडीत बाहेर जायचं आहे. तर आज आहे दिवस दुसरा. आम्ही पहाटे 5ला निघणार होतो. रात्रीच तशी तयारी करून ठेवली होती बट मॅडमने थोडं रात्री जागरण केलं लेट झालं झोपायला आणि लेट उठलो. खूप लेट आहे नाही, डॉट 7 वाजता निघालो घरातून. आणि सखी आमची जी रोज 9पर्यंत झोपते ती आज अशी मस्त उठलेली आहे. आणि आम्ही दरवेळेस झोपतो इथे बट आता आम्हाला गाडीत बसता येत आहे. अशी मम्माने सगळी सोय केली आहे. सखी 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 किती गोडीची सकाळी बिना आंघोळीचे चाललेलो आहे. 9:30-10च्या दरम्यान मला खूप जास्त भूक लागली. मी राजकमलला नाश्त्याला थांबलो. इथले पोहे तर खूप छान असतात. मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं होतं. निखिलने यावेळेस फर्स्ट टाइम वडा रस्सा ट्राय केला आणि तो खरंच खूप छान होता. तो पोह्यांपेक्षाही छान होता. आणि सखीचं आजकाल असं होतं ना की जेव्हा मी घास घेते ना तिला असं वाटतं की पुढचा घास आई मलाच देणार आहे.
तर आमचा नाश्ता वगैरे झाला आहे आणि आमचं पिल्लू उठलं आहे आणि मागे असं छान सेटअप आहे. आता ती बसायला पण लागली आहे. सो हे तोंडात नको घालू बेटा असं केस. तर छान सेटअप आहे. तर याच्याबद्दल खूप जणांनी विचारलं होतं. ही गादी नाही आहे, थांबी दाखवत. हे PVC पाईप आहेत जे आम्हाला एका कोलॅबरेशनच्या याच्यात आलं होते झोक्यामध्ये. सो आम्ही तो बेस ठेवला इथे, म्हणजे काही सरकायला नको. त्याच्यावर एक ब्लँकेट आणि परत अजून एक ब्लँकेट असं फक्त पॅक करतो आणि सखी त्याच्यावर एकदम क्लिअर बसून जाते. म्हणजे ती झोपली तरी पडायची हे नसते आणि ती प्रॉपर आता खेळती तरी. मागे मी फिडिंग पिलो लावली आहे, इथे छोटी उशी लावली आणि इथे हे कुशन आहेत. सो तसा काही इश्यू होत नाही. सो हे सेफ पण आहे बाळासाठी आणि तिची झोप पण चांगली होते आणि काही इश्यू पण नाही आहे. आणि आम्हाला ना असं वाटतंय की ते फ्रूट खायचंच आहे तिचं. फायनली पोहोचलोय, तसं लवकर पोहोचलोय. आता घर नाही आवरायचं मला गेलं गेलं किती वाईट असलं तरी. सखीचा आधी खाणं पिणं करून तिला झोपवायचं आहे. तसं घर काही खराब नाही झालं. हे कपडे वाट टाकून गेली ती, बाकी सगळं सेट आहे. फरची पण ओके आहे, या बऱ्यापैकी ओके. सो जास्त काम नाही माझ्याकडे, थोडं फार आहे तेवढं करून घेईल मी. सो आल्या आल्या सगळ्यात आधी मी सखीचं जेवण तयार करायला घेतलं आहे, कारण तिचं 10चं टायमिंग आहे. आता 11 वाजलेत आणि मॅडमला आल्याला स्टोलरमध्ये बसवलं आहे, कारण मी तिला पुढे टाकलं होतं. बट तिला एक घर नवीन नवीन वाटतंय, त्यामुळे मी तिला दिसली नाही की ती रडती आहे. आणि निखिल सामान वाहतोय, त्याला एकट्यालाच वरती आणावं लागणारे ऑप्शन नाही आहे. सो या बट हे पण कम्फर्टेबल आहे आम्हाला. खाली बसण्यापेक्षा आम्ही स्टोलरमध्ये अशा बसून मम्मा स्वयंपाक करताना, हो ना. सो वी आर ऑल सेट बाहेर जायला. आणि माझं पिल्लू इतकं गोड दिसतंय. आमचा हा ड्रेस आमच्या मावशी आजीने घेतला आहे. तुमचं पण छोटं जर बेबी असेल ना तर ट्राय करा की असे ब्लाऊज पीस किंवा छोटे छोटे तुकडे घेऊन लोकल टेलरकडनं फ्रॉक शिवून घ्यायचे, कारण ते खूप गोड दिसतात आणि खूप परवडतात सुद्धा. आमची तर आजीच शिवते, त्याच्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही इतकं गोड गोड दिसतो ब्लॅक कलरमध्ये. हो, आम्ही फक्त हसत नाही जास्त, आम्ही थोडं शिस्त आहे. सगळ्यात आधी आम्ही गेलो PNG मध्ये. मला थोडी बेसिक शॉपिंग करायची होती. तिथली शॉपिंग पटपट आवडली, कारण तिथे एवढा वेळ लागत नाही जनरली. सो आम्ही इथे औंधला आलो होतो PNG मध्ये. आणि इथे आल्यावर माझ्या खूप जुन्या आठवणी ताज्या झाल्या. सगळ्यात मेन, मी जेव्हा फ्रेशर होती तेव्हा इथे कंपनी, मी त्याचं नाव नाही घेऊ शकत, चांगली मोठी कंपनी. तिथे मी जवळजवळ 7 राऊंड दिले होते इंटरव्ह्यूचे आणि सगळे खूप स्मूथ गेले होते. इट इज लाईक की झालं आहे माझं. म्हणजे मी ना असं इंटरव्ह्यू देणं बंद करून दिलं होतं दुसरीकडे, कारण माझं सगळं पॅकेज डिस्कशन वगैरे सगळं झालं होतं आणि मी एकदम चिल होती. मी नाशिकला निघून गेली होती, काय यांचा कॉल येईल, लगेच जॉईन करायचं आहे. सो 7 राऊंड दिले होते मी आणि मी एकदम खुशी खुशीत घरी गेली होती. त्यांनी मला कॉलच नाही केला. त्याच्यानंतर जेव्हा मी HR ला मेल केला, ती बोलली की ओ शिट, ती पोझिशनच गेली म्हणून. बट मला खूप दिवसांनी आठवलं की यार असं झालं होतं. हो, असं झालं होतं दादा. सो आता जे पण असे DM करतात किंवा विचारतात ना की जॉबचं काय, तर प्रत्येक जण जातं त्या फेजमधनं आणि मी तो नंतर छानवाला का रे. माझा तर फर्स्ट टाइमचा जॉब होता. मी तिथे ॲज अ अप्रेंटाईज, जेव्हा ती नवीनच स्कीम सुरू झाली होती तिथे लागली होती. तर मला पगार होता 5,000 रुपये. त्याच्यात माझे 2400 रुपये बसचे कटायचे. 2600 रुपये पगार होता, जो माझा पहिला पगार होता. बट पलटता है, बहुत अच्छे से सब पलटता है. त्या कंपनीतच मी खूप काही शिकली. आज जे काही आहे त्या कंपनीमुळे. त्या कंपनीत जो मला प्रोजेक्ट असाईन झाला होता, त्या प्रोजेक्टमधली जी लोकं होती त्यांच्यामुळे. मग आम्ही गेलो गोलू बेबीला भेटायला. ते आमच्याच बिल्डिंगमध्ये राहता आणि ते बाळ इतकं गोड होतं ना, आणि सखी पण खूप गोड त्याच्याकडे बघत होती. एक बाळ आम्ही बघून आलो आहे तिथे. मी शूट नाही घेतलं कारण बाळ खूप गोड होतं आणि ते झोपलं होतं आणि ते खूपच छोटं होतं. खूप गोडनेस होतं. सखीने पण मांडीवर घेतलं होतं सखीला आणि सखी रडली नाही. मी त्या बाळाला घेतल्यावर किंवा जेव्हा सखी पण माधुरीकडे गेली तेव्हा ती रडली नाही. चिल होती एकदम. पण बाळ कसं आहे निखिल? बाळ जाम गोड बाळ आहे. आणि आता मी चालली दुसऱ्या बाळाला भेटायला, जी माझी बहीण आहे. 4.5 महिन्याची माझी छोटीशी बहीण आहे. माझ्या सखीला तिच्यापेक्षा छोटीशी मावशी आहे. सो माझ्या मावशीला बाळ झालं होतं मे मध्ये. म्हणजे तेव्हा मी अराउंड 2-2.5 महिन्याची बाळंतीण होती. सो मी नाही गेली बघायला. आणि मी रिंकू मावशीकडे पण खूप दिवसांनी चालली. जर तुम्ही माझे मागचे ब्लॉग बघितले असेल जुने, तर तुम्हाला माहिती असेल की रिंकू मावशी कोण आहे. सो ती माझी मावशी आहे आणि तिचं लग्न मी जमवलंय. शडाप.
तिचं लग्न मी जमवलंय आणि त्याचं खूप मोठं महाभारत आहे. त्याचा मी सेपरेट ब्लॉग टाकलाय, तो पण तुम्ही बघू शकता. तर मागच्या सप्टेंबरला मी मावशीला तिच्या घरी भेटली होती. त्याच्यानंतर मावशीचं घर पण बदललं आणि त्याच्यानंतर मी तिला भेटली होती तिच्या डोहाळा जेवणाला. आणि तिच्या डोहाळा जेवणातच मला लेबर पेन सुरू झालं होतं आणि तिथूनच आम्ही ऍडमिट व्हायला गेलो होतो. आणि नेमकं ज्या दिवशी तिचं डोहाळा जेवण झालं ती लगेच पुण्याला आली. त्यामुळे तिने सखीला बघितलं नाहीये आणि मी पण सियाला बघितलेलं नाहीये अजून असं समोरासमोर. तर आम्ही खूप एक्सायटेड आहे, म्हणजे लिटरली मावशीकडे जायला खूप एक्सायटेड आहे. कारण तो माझा शनिवार रविवारचा अड्डा होता. मला पुण्यात अशी हक्काची 3 घर आहेत, लाईक शुभूचं, स्वातीचं आणि रिंकू मावशीचं. इट इज लाईक ते माझं माहेर आहे. मी तिथे जाऊन दंगामस्ती करू शकते, आराम करू शकते. म्हणजे त्या तिघी अशा नाही की मी त्यांच्याकडे सखीला देऊ नाही, सांभाळा तुम्ही माझ्या पोरीला, मी आराम करते असं मी हक्काने बोलू शकते, जे मी आईकडे बोलते. सो त्यातलंच पहिलं घर आहे रिंकू मावशीचं. आणि मी निखिलला माहिती का रे व्हॉट शी मीन्स टू मी. सो आम्ही चाललोय आता. तुम्हाला मी सिया दाखवते. सिया मोठी आहे, सो मी सिया तुम्हाला दाखवते. आणि तिथे गेल्यावर सखीची रिॲक्शन थोडी अशी होती. तिला असं वाटत होतं ही पण एक छोटीशी बाहुली आहे, तिच्या बाहुल्या अशाच आहे. त्याच्यामुळे ती त्या बाळांना त्याच्यासोबतच कम्पेअर करत होते. सगळे त्या दोघींची मस्ती बघत होती की काहीतरी छान वेगळी रिॲक्शन देतील. नंतर सिया सखीला बघून रडायला लागली होती, कारण ऑफकोर्स ती छोटी आहे सखीपेक्षा. बट त्या दोघींना जमवूनच घ्यावं लागणार आहे, कारण मी तिथे सारखी जाणार आहे. निखिल पण सियाशी खेळला. निखिल, आमची मजाक मस्ती चालू होती की निखिलला किती छोटी साली आहे, 4.5 महिन्यांची. मग तिथून आवरून आम्ही निघालो. दोघं छान छान गोड गोड बाळांना भेटून घरी आलो आहे. मी फ्रेश पण झाली आहे, जेवण आवरले आणि माझा पिल्लू पण झोपी गेला आहे. पुण्याला आल्यावर आम्हाला असंच हॉलमध्ये झोपावं लागतं, कारण आमचा क्वीन साईज बेड आहे आणि त्यावर सखी नाही ॲडजस्ट होत. म्हणजे ती जे रांगते ना तिला तिचा स्पेस नाही मिळत. सो तिसाठी सेपरेट गादी असते इथे माझं पिल्लूसाठी. सो आजचा दिवस असा थोडा असा थकल्यासारखा गेला. बट दोघं पिल्लांना भेटून खूप छान वाटलं. आणि ठीक आहे, असा संपूया आजचा ब्लॉग. बाय द वे, जे लोक म्हणतात ना मी काहीच काम करत नाही, तर पुण्याला माझ्याकडे कशालाच बाई नाही आहे. ना स्वयंपाकाला, ना सखीला सांभाळायला, ना कशालाच नाही. आणि मलाही 5 दिवस सुट्ट्या. सो इथलं सगळं काम मी करणार आहे. सो मी ट्राय करेल तो ब्लॉग पोस्ट करायचा. सो मी काम करते. इथे कोणीच नाही तरी पण मी काम करते. सो या आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.